ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या 37 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीनं रिक्त कराव्यात असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला। शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्याची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असे स्पष्ट केले। तसेच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दलही रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त सचिन सांगळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते। ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 93 अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी 56 इमारती रिक्त करण्यात आल्या। उर्वरित 37 इमारतींमध्ये एकूण 191 कुटुंब वास्तव्यास। पावसाळ्यापूर्वीपासून परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त या रहिवाशांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करत आहेत। महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडे देणार नाही, त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील याविषयी रहिवाशांना कोणतीही शंका मनात बाळगू नये असंही आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केलंय। आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते, ते फलक पुन्हा लावण्यात यावेत। तसेच धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी। रहिवाशांचे व्हॉट्सअप ग्रुप करून त्यावरही त्यांना ही माहिती द्यावी। इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी महापालिकेच्या परवानगी घेणं आवश्यक असल्याचंही रहिवाशांपर्यंत पोहोचवावे असं आयुक्त राव यांनी सांगितलंय। सर्व परिमंडळ उपायुक्तांनी सहाय्यक आयुक्त यांनी अतिधोकादायक इमारतीत अजूनही वास्तव्य करून असलेल्या रहिवाशांशी सातत्यानं संपर्कात राहावे, त्यांना इमारती रिक्त करण्याविषयी विनंती करून इमारतींच्या ताब्याविषयी आश्वासित करावे। अतिधोकादायक इमारतीत राहणे जीवावर बेतू शकते याची त्यांना कल्पना द्यावी असंही राव यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। C1 वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती पूर्णपणे रिक्त करणं आवश्यक आहे, तर C2A आणि B या वर्गवारीतील धोकादायक इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणं आवश्यक असतं। दुरुस्ती काळात या धोकादायक इमारतीत कोणी वास्तव्य करू नये याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सर्व माध्यमांमधून पोहोचवावी। संबंधित इमारतीवर तसे फलक पुन्हा लावण्यात यावे असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिलेत। तर अतिधोकादायक इमारतींची प्रभाग समितीनिहाय संख्या समोर आलेली आहे। नौपाडा गोपरीमध्ये 27, उथळसरमध्ये 7, दिवामध्ये 2, मुंब्रामध्ये 1 तर वागळेमध्ये 0, लोकमान्य नगर, माजीवाडा, वर्तकनगर, कळवा येथे 0 अशी संख्या समोर आली आहे।